नमस्कार, मी किरण. तुम्ही पाहताय स्टार मराठी न्यूज. स्टार मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात बातमी सविस्तरपणे. फुलंब्री तालुक्यातील निधोणा परिसरातील एकदम डोंगराळ भागात वसलेले एका छोट्याशा नायगाव येथील आकाश जनार्दन गायकवाड या तरुणाने आपल्या नावाप्रमाणेच आकाशाला गवसणी घालावे अशी कामगिरी केली आहे. आकाशने सीडीएस परीक्षेत राज्यातून प्रथम क्रमांक मिळवलाय. तो देशातून 46व्या क्रमांकावर आलाय. त्याची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदी निवड झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचं कौतुक केलंय. डोंगर माथेच्या कुशीत वसलेले नायगाव या छोट्याशा गावातील आकाश गायकवाडचे वडील भारतीय सैन्य दलात सैनिक म्हणून निवृत्त झाले असून आई गृहिणी आहे. आकाशने यापूर्वी 4 वेळेस परीक्षा दिली होती, परंतु त्यात त्याला अपयश आलं होतं. मागच्या परीक्षेमध्ये केवळ 2 गुणांनी तो मागे राहिला होता, परंतु मनाने न खचता तो पुन्हा नव्या दमाने तयार झाला आणि सीडीएस परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम आणि देशातून 46वा क्रमांक मिळवून भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदी विराजमान झाला. त्याच्या कर्तृत्वाने आनंदित होऊन गावकऱ्यांनी सवाद्य मिरवणूक काढून रविवारी दिनांक 1 जून रोजी त्याचा भव्य सत्कार सोहळा नायगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात ठेवला होता. यावेळी जालना लोकसभेचे खासदार डॉक्टर कल्याण काळे, पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगरचे सभापती राधाकिशन पठाडे, तहसीलदार संजीव राऊत, संचालक रामबाबा शेळके, सुदाम साळुंखे, माजी उपसभापती संजय त्रिभुवन, माजी उपसभापती सुभाष गायकवाड, शिवसेना तालुका प्रमुख सोमीनाथ करपे, तालुका मंडळ कृषी अधिकारी निवृत्ती जोरी, राजेंद्र चव्हाण, सरपंच सविता गायकवाड, वावण्याचे सरपंच भागुबाई काकडे, अवचित राऊतराय, उपसरपंच सुभाष राऊतराय, कारभारी गाडेकर, अशोक गाडेकर आदी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आकाशने जिद्द, मेहनत आणि अभ्यासाच्या जोरावर हे यश मिळवलंय. त्याचं राज्यात प्रथम येणं ही गोष्ट फुलंब्री तालुक्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं खासदार डॉक्टर कल्याण काळे सांगतात. तसेच पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच सविता प्रकाश गायकवाड, सोमीनाथ ठाकरे, सुभाष बनसोडे, ग्रामसेवक समाधान वाघ, लहानू गायकवाड, रमेश गायकवाड, प्रकाश गायकवाड, कैलास गायकवाड, दीपक गायकवाड, भगवान गायकवाड, अशोक गायकवाड, दादाराव गायकवाड यांनी परिश्रम घेतला. या प्रसंगी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सूत्रसंचालन शिवाजी काकडे यांनी केले, तर कैलास गायकवाड यांनी उपस्थितांचा आभार मानले. जे आकाशने सीडीएस परीक्षेमध्ये प्रावीण्य प्राप्त केलंय, महाराष्ट्रामध्ये अवघे काही लोक त्याच्यात पास झाले. त्याच्यामध्ये आपल्या नायगावचा नाव उज्ज्वल परंपरेकडे पुन्हा एकदा नेऊन ठेवणारा एक गावकरी, आपल्या गावातला तरुण सहकारी, त्याने आपलं नाव पुनश्च एकदा झळकवलं. त्या आकाश गायकवाडाला मी आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो. जोरदार त्याचं टाळ्या वाजून आपण स्वागतही करा अशी विनंती आपल्याला करतो. खरं तर आकाशच्या यशामध्ये आकाशचे प्रयत्न असणं, परिश्रम करणं ते सगळेच करतात, परंतु मी त्यांच्या आईवडिलाला धन्यवाद देईन. त्यांचं खऱ्या अर्थाने अभिनंदन करेन की ज्या आईवडिलांनी आपल्या सुपुत्राला या सेवेमध्ये पाठवण्यासाठी सुद्धा परवानगी दिली. आज आपले मुलं गावात काम धंदा मिळेल का बाबा, फुलंब्रीला पाठवायची सुद्धा काहीची तयारी नाही. संभाजीनगरला झाले तरी काय जमेल का नाही जमेल ही पाहण्याची आपल्या आईवडिलाची अपेक्षा असते. कसं होईल मुलाचं तिथं गेल्यावर. आणि आमच्या मुलाला पार लेफ्टनंटच्या पदवीपर्यंत निवड करताना आई वडिलाचं ऊर भरून येत अशा वेळेला, परंतु तिथं कुठेही न डगमगता ती परीक्षा द्यायला लावणं आणि परीक्षा पास झाले. खरं तर त्याचं कौतुक मी यासाठी करतो की त्यांनी महाराष्ट्रामध्ये काही अवघे लोक पास होतात त्याच्यामध्ये त्याचा नंबर त्यांनी पटकावला. केंद्रातली ही सर्व्हिस एवढी छोटी नाही. आर्मीत जाणं, शिपाई होणं, एखाद्या पोलीस यंत्रणेत जाणं, तिथं कॉन्स्टेबल होणं इथपर्यंत ठीक आहे. लेफ्टनंटची परीक्षा पास होणं हे जितकं तुम्हाला अवघड वाटतं याच्यापेक्षा जास्त पुढे भवितव्यात आणखीन जबाबदारी आहे.
त्या पार पाडायच्या आहे. आणि त्या पार पाडायसाठी आपला एक जवान, आपला एक गावातला सुपुत्र सीमा संरक्षण करण्यासाठी आपण आपल्या गावकऱ्यांनी पाठवला. मी गावकऱ्याचं या ठिकाणी अभिनंदन करेन की आपल्याकडे जी परंपरा आपण जोपासली. तर हे जे यश भेटलं आहे, माझा रँक ऑल इंडिया 46 आला आहे आणि महाराष्ट्रामधलं फर्स्ट. मी हे यश माझ्या गावाला समर्पित करतो, माझ्या आईवडिलांना समर्पित करतो आणि माझ्या वहिनी जे माझ्यात नाही आहे, जे आपल्यात नाही आहे आता सध्या, त्यांना समर्पित करतो. आणि ह्या यशाचा खूप मोठं मोटिवेशन म्हणजे माझा पुतण्या आहे ब्रह्मा. तो तिथे त्याने भरपूर बळ दिला ह्या गोष्टीत प्रिपरेशन करण्यासाठी. आणि आपल्याला ह्या जर्नी चालू असताना हे जे माझं यश, माझं जे हे प्रयत्न होते भरपूर दिवसापासून, आपल्याला माहिती भरपूर गोष्टी अडथळे आल्यात. गावकरी मंडळीला त्याचा अंदाज असेलच, वहिनी वारल्या, थोडेसे नंतर बाळही वारलं एक, आणि आईवडिलांची तब्येत हे होत होती. पण चालूच असतं, प्रयत्न तर चालूच ठेवले मी. त्यानंतर मी मागच्या वेळेस एक्झाम दिली होती, त्यावेळी एक्झाममध्ये 2 मार्काने राहिलो होतो. तर मी म्हटलं होतं घरी की आता जाऊ द्या, आता बस झालं, जे व्हायचं ते व्हायचं असलं असतं तर झालंच असतं. पण 2 मार्काने राहिलं. इतकी परिस्थिती एकदम परिस्थिती नाजूकच झाली होती थोडी. आई वडील बिमार, बाळाचं दुखायचं, आम्ही रात्रभर जागायचो. बाळ नाजूक होता हेल्थने, कंडिशनने. 1400 किलो वजन होतं बाळाचं. आम्ही त्याला तिथून 1 महिना NICU मध्ये होता बाळ. तिथून त्याला लहानपण, आई नसलेली बाळाचे. तर माझी आईच आई बनली, वडील पण आई बनले. आम्ही सगळंच प्रयत्न केला जेवढं होईल तितकं. रात्रभर जागावं लागायचं, दिवसा अभ्यास करावा लागायचा. या सर्व गोष्टी तर चालतच असतात, फक्त ध्येय होता मनात की करायचं. ब्युरो रिपोर्ट, स्टार मराठी न्यूज, छत्रपती संभाजीनगर. ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा स्टार मराठी न्यूज.